सो नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? म्हणजे ह्या चॅनलवर आम्ही कायम 0 बजेट जुगाड अपलोड करत असतो. माझे पप्पा तिथे वर आहेत, मी तुम्हाला नंतर दाखवतो. तर आता हा जुगाड म्हणजे हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश आहे की आता उन्हाळ्याचे दिवस आले आहेत. म्हणजे ज्यांच्या घरावर पत्रा असेल किंवा म्हणजे स्लॅब नसेल किंवा काऊल नसेल आणि ज्यांच्या घरावर असे पत्रे आहेत, तर त्यामध्ये उकळतं, म्हणजे पत्र्यामध्ये उकळतं उन्हाळ्यामध्ये, कारण खूप ऊन असतं, खूप गरमी असते, त्यामुळं पत्र्यामध्ये उकळतं. त्यामुळे आम्ही एक असा जुगाड घेऊन आलो आहे की त्यापासून आपल्याला वर जर पत्रे असतील, म्हणजे घरावर जर पत्रे असतील, तर त्यापासून आपल्याला उकडणार नाही. तर चला, तर आता आपण बघूया की कशाप्रकारे तो जो जुगाड आहे ते आपण या ठिकाणी सादर करत आहोत. तर आमच्या ते आपण जाऊया, चला. म्हणजे वर ते जुगाड चालू आहे, म्हणजे आमच्या घरावर सुद्धा पत्रा आहे, त्यामुळे चला आता जाऊया आपण हळूहळू. आम्ही कायम असाच दरवर्षी जुगाड करत असतो, त्यामुळे आम्हाला म्हणजे असं उन्हाची किंवा उकडण्याची आम्हाला समस्या निर्माण होत नसते. कारण जर आपण हा जुगाड केला नाही तर आपल्याला उन्हाळ्यात खूप असं उकडू शकतं. तर चला, तर आपण आता वरती जाऊ. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की आमचे पप्पा वर बसले आहेत. तर चला, तर आता आपण वरती जाऊया. बघा, आमचे पप्पा हात करत आहेत. तर चला, आपण वरती जाऊया. तर चला, आता आपण आता ह्या शिडीवरून वर जाऊ. ही शिडी धोकादायक आहे, कारण जर थोडीसुद्धा घसरली तर आपण खाली पडू शकतो. त्यामुळे मी आता इथे पप्पांना बोलवत आहे, कारण शिडी धरण्यासाठी. तर पप्पा, इकडे या, शिडी धरा या जरा. आपण आता हळूहळू या शिडीवरून वर चढूया, कारण ही शिडी घसरण्याच्या ह्याच्यात आहे. गजदार शिडी. तर आपण हळूच आता या शिडीवरून वर राहिलोच आहोत. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की आम्ही निम्म्यापासून हा जुगाड केला आहे आणि हे जो निम्मा भाग आहे यात करणार आहोत. तर आता आपण थोडे पप्पांना प्रश्न विचारूया की हा जुगाड त्यांच्या मनात कसा आला, त्यामुळे उकडणार नाही. तर थोडे आपण प्रश्न विचारूया पप्पांना. तर पप्पा, माझा पहिला प्रश्न असा आहे की हा जुगाड तुमच्या मनामध्ये कसा आला? नमस्कार मित्रांनो, मी राजदादाच आहे. मी 0 बजेटमध्ये जुगाड करत असतो. मी कुठलाही पैसे वगैरे खर्च करत नाही. काय पण मला करायला लागू दे किंवा कुठली पण समस्या येऊ दे, मी 0 बजेटमध्येच कुठले पण व्हिडिओ, म्हणजे कुठलं पण माझे काम आहे, जे मला करायचं आहे ते सगळं मी 0 बजेटमध्येच करत असतो. आता तुम्ही सध्या मित्रांनो बघू शकताय, आमच्या घरावर सगळे पत्रे आहेत. आम्ही गरीब परिस्थितीच आहे, शेतकरी आहे मी. आणि मी उन्हाळ्यात हे पत्र तापतात आणि आत खूप गरम होते. आम्ही रानामध्ये राहतो आहे आणि हे पूर्ण पत्रा असल्यामुळे, आमच्या घराला पूर्ण पत्रा असल्यामुळे इथं खूप गरम होतं आहे आतमध्ये. म्हणताना मी दरवर्षी असा जुगाड करत असतो. आता मी 2 वर्ष ह्याच्यावरच काढलं होतं, पण आत्ता सध्या मी नवीन जुगाड फेरसे करत आहे. तुम्ही बघू शकताय, मी येळवाच्या काट्या वगैरे टाकून किंवा पहिल्यांदा मी पाला टाकला मित्रांनो, आणि त्यानंतर येळवाच्या काट्यावर हातरल्या. तुम्ही त्या काट्या कशा हातरल्या तेवढं बघू शकताय. एक बाजू माझ्या आता पाला घालून झालेला आहे. तुम्ही बघू शकताय ते येळवाच्या काट्या वगैरे कशा मी बांधल्यात. लहान बांबू पहिला टाकल्यात, नंतर असे लांबडे बांबू टाकल्यात मी त्याच्यावर, आणि ते पूर्ण बांधलेलं आहे. कारण ज्यावेळेला उन्हाळ्यात वारा वगैरे भरपूर येतो, उन्हाळ्यात फुल वारा, इथं हे टेकावर घर असल्यामुळं फुल वारा इथं असतो आणि हाय स्पीडने वारा आल्यामुळं हे पाला वगैरे उडू शकतात किंवा पत्र उडू शकतात. म्हणताना मी पूर्ण हे तारण कट घालून बांधलेलं आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो. तर पप्पा, माझा दुसरा प्रश्न असा आहे की उन्हाळ्यात गरमीपासून, म्हणजे उकाड्यापासून आपल्याला ह्या पाल्यापासून कसा संरक्षण होऊ शकतो? मित्रांनो, कसं आहे, पत्र्यावर आम्ही ह्या पूर्ण पाला टाकला आहे, ऊसाचा पाला आहे. आणि आमचा परवाचं ऊस इथं शेजाऱ्याच्या तिथं ऊस तुटून गेला होता आणि तिथून आम्ही हा पाला आणलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता आम्ही पाला हातरतो आहे. आणि ह्याचा उपयोग असा होतो की उन्हाळ्यात पत्र हे पाला असल्यामुळं पत्र तापून देत नाही. किती जरी सूर्यप्रकाश कडक जरी असला, किती जरी ऊन कडक असलं तरीसुद्धा हे पत्र तापत नाही ह्या पाल्यामुळं, आणि त्यामुळं हे पत्र आपलं संरक्षण होतं यामुळं. तर हा पाला पत्र्यावरती कशा प्रकारे तुम्ही हाताळता ते जरा डेमो दाखवा. मित्रांनो, तुम्ही बघू शकता, असं पत्र आहे, ते ह्या दिशेने पत्र आहे, असं पानसळ इकडं आहे, आणि आम्ही पाला हा आडवा हातरत आहे. ह्याच्या विरुद्ध दिशेने, म्हणजे असा ही पाल्याची पेंडी आहे,
असा पाला हातरायचा, म्हणजे आपल्याला नंतर ह्याच्यावर जे काट्या आपण टाकतोय ते काट्यामध्ये आणि ह्या पाल्यामध्ये त्याची अडक होते. तर मित्रांनो, ह्या जुगाडासाठी जर म्हणजे जास्त असा खर्च सुद्धा लागत नाही, कारण आपण शेतकरी आहोत का सगळ्यांच्या रानामध्ये ऊस किंवा ऊस असू शकतो. जर तुमच्या रानामध्ये ऊस नसेल तर तुम्ही शेजाऱ्यांचा कुणाचा जर ऊस गेला असेल तर त्याचा पाला तुम्ही आणून अशा म्हणजे पत्र्यांवरती हातरू शकता. हा कमी खर्चात एकदम 0 बजेटमध्ये होणारा जुगाड आहे, कारण पाल्यासाठी कुठलाही पैसे पे करायला लागत नाहीत. कारण आपल्या शेतामध्ये किंवा शेजाऱ्यांच्या शेतामध्ये आपण जाऊन तेथून पाला आणू शकतो. म्हणजे हा पूर्ण असा 0 बजेट जुगाड आहे. यात तुम्ही एकही रुपये खर्च करणार नाही आणि आपल्याला उन्हापासून सुद्धा संरक्षण होते. म्हणजे पूर्ण आता उन्हाळा लागणार आहे इथून. म्हणजे आता फेब्रुवारी चालू आहे, म्हणजे फेब्रुवारी महिना चालू आहे, म्हणजे आता उन्हाळा चालूच झालेला आहे. तर उन्हाळ्याच्या म्हणजे फेब्रुवारी महिन्यापासून किंवा जानेवारी महिन्यापासून तुम्ही हा जुगाड करू शकता घरामध्ये. आणि अगदी 0 बजेटमध्ये हा जुगाड आहे. तुम्ही बघू शकता की आमचे पप्पा कसे अगदी सहजपणे हा पाला पसरत आहेत. म्हणजे एका काठीच्या सहाय्याने आमचे पप्पा पाला पसरत आहेत. काठीच्या सहाय्याने तुम्ही सुद्धा असा पाला पसरू शकता. एक लांबडी काठी घ्यायची आहे आणि त्याच्या सहाय्याने असा पाला पसरायचा आहे. म्हणजे आम्ही या पत्र्यावरती फक्त 4 बिंडे, म्हणजे बारकी बिंडे असतात ना, फक्त 4 बिंडे हातरले आहेत. त्यामुळे काय झालं आहे, फक्त 4 लई पण पाला हातरायचा नाही. जेव्हा खूप मोठे असं वादळ येते किंवा वारा येतो त्यावेळी हा पाला उडून जातो. त्यासाठी आम्ही काय केलं आहे, या ठिकाणी अशा प्रकारे असं काटे लावले आहेत आणि त्याला असे छोटे छोटे असे कट घातले आहेत. त्यामुळे काय होतं, म्हणजे मोठे जर वादळ आलं, एखादा पाऊस वारा आला तर त्या वादळाच्या वारामुळे ह्यो पाला उडून जाणार नाही. अशा प्रकारे आम्ही हा जुगाड केला आहे. तर मित्रांनो, ह्या काट्या कशा रचायच्या आणि कसा असा पाला हातरायचा, म्हणजे पाला हातरल्याला तुम्ही आता बघितलाच असशील. पण आता ह्या काट्या कशा रचायच्या ते आता तुम्हाला मी डेमो दाखवतो. म्हणजे आमचे पप्पा करून दाखवतात. ह्या काट्या अशा व्यवस्थित प्रकारे असं रचून घ्यायच्या आणि परत याला बांधायचं सुद्धा आहे. म्हणजे व्यवस्थित प्रकारे असं एकमेकात अडक सुद्धा करायचे आहे. एकदा सांगितले की आता हां कळलं का? हां, नुसतं व्हिडिओ कर. आधीमध्ये काठ्या टाकला आहेस त्यामुळे घोटाळा झाला आहे. येस तेवढं जाऊ ट्रॅक्टर इकडे यायले. बोललंय ते. वळणार आहे ते. वळायसाठीच केलं. काटे कंट्रोल दे.
बंद कर व्हिडिओ. तो फायनली मित्रांनो हा जुगाड हा म्हणजे हे जे जुगाड आहे म्हणजे आपल्याला उन्हापासून वाचवायचे म्हणजे उष्णतेपासून वाचवायचे हे जे जुगाड आहे ते तयार झालेलेच आहे. मी आता तुम्हाला दाखवते तयार झाले. हे बघा तुम्ही अशा प्रकारे हे जुगाड तयार झाले आहे आणि अशा प्रकारे आम्ही सर्व अशा काट्या बांधून घेतलेल्याच आहेत. या ठिकाणी तुम्ही बघू शकता म्हणजे पहिल्यांदा पाला हातरून त्याच्यावर अशा काट्या लावल्या आहेत आणि त्याला एका दोरीच्या साहाय्याने किंवा फडक्याच्या साहाय्याने आम्ही असं बांधून घेतलेलेच आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता. असाच जुगाड तुम्ही तुमच्या घरावरती करू शकता. म्हणजे घरावरती जर पत्रे असतील आणि त्यात उकडत असेल तर तुम्ही हा जुगाड करू शकता. तर मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला असल्यास तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया असेच नवीन झिरो बजेट जुगाडमध्येच. तर भेटूया असेच नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो धन्यवाद.